तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रवी आणि चारुहास सर अक्षराच्या घराजवळ जातात आणि त्यावेळी चारुहास सर पुन्हा रवीला सांगतात की तू आधी घरी जाऊन चौकशी करून ये, अक्षरा घरी तर नाही आहे ना ते बघून ये. आणि मग त्यानंतर रवी पुन्हा अक्षराच्या घरी जातो. अक्षराचे बाबा त्याला विचारतात की तू सकाळपासून दोनदा तीनदा घरी आलाय, नक्की काय काम होतं तुझं? त्यावर रवी त्यांना विचारतो की वहिनी साहेब घरात आहेत का? त्यावर बाबा सांगतात नाही, ती शाळेत गेली. आणि त्यावर रवी म्हणतो ठीक आहे, मग मी त्यांना शाळेतच जाऊन भेटतो. आणि तो पटकन घरातून बाहेर पडतो. त्यानंतर तो चारुहास सरांना जाऊन सांगतो की वहिनी साहेब घरात नाही आहेत, तुम्ही जाऊ शकता. आणि मग चारुहास सर अक्षराच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे शाळेत अक्षरा मुलांना यंत्रांनी केले बंड असा एक धडा शिकवत असते. आणि धडा शिकवून झाल्यानंतर ती मुलांना विचारते की सांगा आता तुम्ही यामधून काय शिकलात? त्यावर मग मुलं वेगवेगळी उत्तरं देतात. आणि मग त्यानंतर अक्षरा अधिपतीला विचारते की अधिपती सूर्यवंशी, तुम्ही सांगा यंत्रांमध्ये आणि माणसांमध्ये काय फरक असतो? तर दुसरीकडे चारुहास सर अक्षराच्या आईबाबांना भेटतात आणि त्यांना असं पहिल्यांदा घरी आलेलं बघून त्या दोघांनाही खूप आनंद होतो. ते दोघेही त्यांना बसायला सांगतात. अक्षराची आई पटकन त्यांना पाणी आणून देते. तर चारुहास सर त्यांना विचारतात की अक्षरा कशी आहे? मात्र त्यावर हे दोघेजण काही उत्तर देत नाही. त्यामुळे चारुहास सर म्हणतात की खरं तर मी हा प्रश्न तुम्हाला विचारायलाच नको होता. जे काही घडलं त्यानंतर अक्षराची आणि तुमची मनस्थिती काय असेल ते मी समजू शकतो. त्यानंतर अक्षराची आई म्हणते की मी लगेच अक्षराला कॉल करते आणि तिला सांगते की तुम्ही तिला घरी घेऊन जायला आलाय. मात्र ते ऐकून चारुहास सर तिला थांबवत म्हणतात की नाही नाही, मी इथे आलो आहे ही गोष्ट अक्षराला कळता कामा नये आणि मला माफ करा, पण मी तिला घरी घेऊन जायला नाही आलो. आणि ते ऐकून अक्षराच्या आईबाबांना खूप वाईट वाटते. तर चारुहास सर त्यांना समजावत म्हणतात की खरं तर मी इथे तुम्हाला विनंती करायला आलोय की तुम्ही अक्षराला घरी पाठवून द्या. त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात पण आम्ही तिला इकडे घेऊन आलोच नाही आहे ना. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की हो, भुवनेश्वरीच्या हट्टामुळे अधिपतीने अक्षराला घराबाहेर काढलं, पण आता जोपर्यंत तुम्ही आमच्या घरी येऊन भुवनेश्वरीला जाब विचारत नाही किंवा तिला विनंती करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. तर दुसरीकडे अक्षराने प्रश्न विचारल्यामुळे अधिपती घाबरूनच उभा राहतो. अक्षरा पुन्हा एकदा त्याला विचारते की सांगा अधिपती, यंत्रांमध्ये आणि माणसांमध्ये काय फरक आहे? आणि मग त्यावर अधिपती सांगतो की माणसं हाडामासाची बनलेली असतात तर यंत्र लोखंडाची असतात. माणसांना मन असतं पण यंत्रांना मन नसतं. आणि त्यावर अक्षरा म्हणते अगदी बरोबर, पण तुम्ही एक महत्त्वाचा फरक विसरताय. त्यावर अधिपती म्हणतो की काय विसरतोय आम्ही? आणि मग त्यानंतर तो अक्षराला सांगतो की माणसं यंत्र चालवतात पण यंत्र माणसांना चालवू शकत नाही. आणि त्यावर अक्षरा म्हणते की अगदी बरोबर, हाच तर तो फरक होता. माणसं यंत्र चालवू शकतात पण यंत्र माणसांना चालवू शकत नाही. मात्र काही माणसं ही यंत्रांसारखीच असतात, ती स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही. एखादी व्यक्ती जे सांगेल तेच ऐकतात, त्या व्यक्तीप्रमाणेच वागतात, ते स्वतःचा विचारही करत नाही. आणि अक्षराचं हे बोलणं ऐकून अधिपती रागातच तिच्याकडे बघू लागतो. तर दुसरीकडे चारुहास सर अक्षराच्या आईबाबांना सांगत असतात की जोपर्यंत तुम्ही घरी येऊन भुवनेश्वरीसोबत बोलत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि त्यावर अक्षराचे बाबा विचारतात पण आम्ही कसं घरी यायचं? आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की मला कळतंय तुम्ही असं घरी येऊन भुवनेश्वरीला विनंती करणं तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवू शकतं, मात्र आपल्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नाही आहे. आणि त्यावर अक्षराची आई म्हणते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर आम्हाला आधीच भुवनेश्वरी मॅडमला भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं आणि यामध्ये स्वाभिमानाचा काही प्रश्नच नाही. आमच्या मुलीसाठी आम्ही त्यांच्या पुढे हातही जोडू शकतो. मात्र जेव्हा ही गोष्ट आम्ही अक्षराला सांगितली तेव्हा तिने आम्हाला बजावलं की तुम्ही त्या घरी जायचं नाही, जर तुम्ही तिकडे गेलात तर मग मी हे घर सोडून जाईल. आणि ते ऐकून चारुहास सरांना धक्का बसतो. ते म्हणतात की अक्षरा खरंच खूप स्वाभिमानी मुलगी आहे आणि ती असंच काहीतरी बोलणार याचा मलाही अंदाज होता.
तर अक्षराचे बाबा म्हणतात की जेव्हा आम्हाला घडलेला प्रकार समजला तेव्हा आमचा पहिला विचार हाच डोक्यात आला की आपण ताबडतोब जाऊयात आणि भुवनेश्वरी मॅडमसोबत बोलूयात. पण अक्षराने त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि त्यावर चारुहास सर म्हणतात आणि अक्षराने जे सांगितले ते ती करू शकते, पण मला असं वाटतं की आपण अक्षराच्या नकळत भुवनेश्वरीला जाऊन भेटलात तर बरं होईल. मात्र हे दोघेजण विचारतात की तिला न सांगता असं कसं करायचं आणि त्यावर चारुहास सर त्यांना समजावतात की आत्ता मी सुद्धा इथे कोणाला न सांगताच आलो आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही दोघेसुद्धा आमच्या घरी आलात, भुवनेश्वरीसोबत बोललात तर बरं होईल आणि आपण हे सगळं मुलांच्या आनंदासाठीच करतोय ना. त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात की तुमचं म्हणणं पटतंय मला, पण जेव्हा अक्षरा त्या घरात येईल आणि तिला हे सगळं कळेल तेव्हा काय होईल. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात पण तेव्हा अक्षरा त्या घरात आली असेल ना, आणि जर तिला हे सगळं समजलं तर जे काय होईल त्याची जबाबदारी मी घेईल, तुम्ही खरंच काळजी करू नका. आणि त्यावर अक्षराची आई म्हणते पण खरं तर आमच्या मुलीचं काही चुकलंच नाही आहे, आणि जरी चुकलं असेल तर तिची चूक एवढीही मोठी नाही की तिला मॅडमने घराबाहेर काढावं. तर बाबासुद्धा म्हणत असतात आणि घरातल्या घरात असं चॅलेंज कोण देतं, म्हणजे जर हे झालं तर मी घराबाहेर जाईल, नाही झालं तर तू घराबाहेर जा, असं कोणाच्या घरात होतं. आणि त्यावर चारुहास सर खाली मान घालून म्हणतात की आमच्या घरात होतं. तर दुसरीकडे अक्षरा जे काही बोलत असते त्यामुळे अधिपतीसुद्धा चिडतो. तो म्हणतो की जर एखादा माणूस एखाद्या माणसाचं ऐकत असेल तर त्यालासुद्धा अनुभव असणारच ना, म्हणूनच तो ऐकतो आणि ती व्यक्ती आपल्या भल्यासाठीच सांगते ना. त्यावर अक्षरा म्हणते अगदी बरोबर आहे, मात्र आपण ती व्यक्ती जसा विचार करते तसाच विचार करणं गरजेचं नाही आहे. आपल्याला आपली बुद्धी आहे, आपण ती वापरायला हवी, प्रश्न विचारायला हवेत. आणि ती मुलांनासुद्धा सांगते की आपल्या आजूबाजूला जे काही घडते त्यावर आपण लक्ष ठेवायला हवं, प्रश्न विचारायला हवेत. तुम्ही प्रत्येकावर संशय घ्या असं मी म्हणत नाही, पण तुम्ही तुमची बुद्धी वापरा, वेगळा विचार करा, कारण आपण माणसं आहोत, यंत्र नाही. तर दुसरीकडे अक्षराचे आई बाबा चारुहास सरांना सांगतात की अधिपती रोज इथे येतात आणि ते ऐकून चारुहासला तर धक्काच बसतो. आणि त्यानंतर तो अक्षराच्या आईबाबांना सांगतो की अधिपतीचं अक्षरावर जीवापाड प्रेम आहे, मात्र भुवनेश्वरीच्या हट्टापायी त्याला तिला घरातून बाहेर काढावं लागलं. आणि आता काही झालं ना तरी तो अक्षराला पुन्हा घरात आणू शकत नाही, कारण त्याने भुवनेश्वरीला शब्द दिला आहे. आणि ते ऐकून अक्षराचे आईबाबा तर काळजीतच पडतात. ते म्हणतात म्हणजे अक्षरा पुन्हा कधीच घरी जाणार नाही का. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की जोपर्यंत भुवनेश्वरी म्हणत नाही तोपर्यंत अक्षरा घरी येऊ शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला विनंती करण्यासाठी इथे आलोय. तुम्ही जमेल तेवढ्या लवकर आमच्या घरी या, भुवनेश्वरीसोबत बोला, कारण लोकलाजे खातर तरी ती अक्षराला पुन्हा घरी घेऊन येईल अशी माझी खात्री आहे. आणि मग त्यानंतर ते तिथून जाण्यासाठी निघतात आणि जाण्याआधी अक्षराच्या आईबाबांना विनंती करतात की मी इथे आलो होतो, हे प्लीज कोणालाही कळू देऊ नका. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर रात्री अधिपती शिवानीला जाऊन भेटतो. शिवानी हसतच त्याला विचारत असते की भाऊजी कशी चालली आहे तुमची शाळा. आणि त्यावर अधिपती म्हणतो की वहिनी, बाकीच्या मुलांसाठी ती शाळा आहे पण आमच्यासाठी तो रोजचाच पेपर आहे. जेव्हा सकाळी शाळेची वेळ होते ना तेव्हा आमच्या छातीत धडधड होत असते. आईसाहेबांना दिलेल्या शब्दामुळे आम्हाला मास्तरीणबाईंसोबत काही बोलता येत नाही, आणि मग त्यांच्याशी बोलायचं असेल तर विद्यार्थ्यासारखं बोलावं लागतं, आणि त्यासाठी मग रात्र रात्र जागून अभ्यासही करावा लागतो. आणि ते ऐकून शिवानीला हसू येतं. ती म्हणते की मी आजपर्यंत ऐकलं होतं की लोक प्रेमात काही करतात आणि आज ते बघितलंसुद्धा. तुम्ही या वयामध्ये शाळेत जाताय म्हणजे खरंच खूप मोठी डेअरिंग करताय. मात्र त्यानंतर ती अधिपतीला सांगते पण भाऊजी, हे असं कधीपर्यंत चालणार, तुम्ही वहिनींना लवकरात लवकर घरी घेऊन जायला हवं. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मी तर आत्तासुद्धा त्यांना घरी घेऊन जायला तयार आहे, पण आईसाहेबांचा शब्द मोडून मी तसं करू शकत नाही ना. मुळात त्यांना घरी कधी घेऊन जायचं हा प्रश्नच नाही आहे, तर घरी कसं घेऊन जायचं हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.